नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल नवी दिशामध्ये, जिथे आपण रोज आयुष्याला एक नवीन दिशा देणारे विचार, प्रेरणा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत महान संत स्वामी समर्थ यांचे काही अमूल्य विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीयेत, ही एक अशी ताकद आहे जी आयुष्याच्या कठीण काळात आपल्याला उभं राहायला शिकवते. जेव्हा आयुष्यात सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा लक्षात ठेवा, देव कधीच तुमची साथ सोडत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, जे घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच घडतंय. आपण अनेक वेळा संकटांवर रडतो, पण त्या संकटांमध्येच आपल्या आयुष्याची खरी दिशा दडलेली असते. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. आजच्या काळात आपण लगेच परिणाम पाहतो, पण स्वामी सांगतात, धीर ठेवा, योग्य वेळ येईलच. अहंकार सोडा, नम्रता अंगीकारा, कारण अहंकार माणसाला खाली आणतो आणि नम्रता त्याला उंचावर घेऊन जाते. सत्कर्म करा आणि मन शुद्ध ठेवा, कारण शेवटी आपल्याबरोबर काहीही जात नाही, फक्त आपली कर्म आणि आपली ओळख राहते. मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या, कधीही हार मानू नका. स्वामी समर्थांचे एक वचन नेहमी लक्षात ठेवा, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे त्याला मी कधीच निराश करत नाही. स्वामी समर्थ सांगतात, जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला. आपण नेहमी इतरांकडून अपेक्षा ठेवतो, पण खरा बदल आपल्या विचारांमध्ये झाला तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मन शांत ठेवा, कारण अस्थिर मनात देव कधीच वासत नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बाहेरचं सगळं सांभाळतो, पण स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मनाला शांत करा, तेव्हाच खरी समाधानाची अनुभूती मिळेल. लोभ सोडा, समाधानातच खरा आनंद आहे. आपण जितकं जास्त मिळवतो तितकं अजून हवंहवंसं वाटतं, पण समाधान मिळालं तर कमी असलं तरी जीवन सुंदर वाटतं. संकट ही परीक्षा असते, शिक्षा नाही. जेव्हा अडचणी येतात तेव्हा घाबरू नका, कारण त्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच येतात. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही तितकाच विश्वास ठेवा, कारण देवही त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. काल काय झालं याचा विचार करून दुःखी होऊ नका. आज तुम्ही काय करू शकता यावर लक्ष द्या. मित्रांनो, स्वामी समर्थ पुन्हा एकदा सांगतात, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणारच, आणि जे नाही ते कधीच टिकणार नाही. आपण अनेक वेळा गोष्टींना घट्ट पकडून ठेवतो, पण काही गोष्टी सोडून देण्यातच खरं समाधान असतं. वाईट काळ हा कायम राहत नाही, पण त्यातून शिकलेला धडा कायम राहतो. आयुष्यातील प्रत्येक वाईट अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो, फक्त आपण ते समजून घ्यायला हवं. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमचं मन काय सांगतं ते ऐका, कारण लोकांची मतं बदलत राहतात, पण तुमचं स्वप्न आणि तुमचा मार्ग कायम तुमचाच असतो. जिथे प्रेम आहे तिथेच देव आहे. द्वेष, मत्सर, राग हे सगळं सोडून दिलं तर मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण आज जो खाली आहे तो उद्या तुमच्यापेक्षा वर जाऊ शकतो. वेळ ही सगळ्यात मोठी गुरु आहे. ती प्रत्येकाला शिकवते, फक्त धीर ठेवणं गरजेचं असतं. स्वतःवर नियंत्रण ठेवा, कारण जिंकणं बाहेरचं नाही तर स्वतःवरचं असतं. जो स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात जे काही घडतं त्यामागे काहीतरी कारण असतंच. आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो, हे माझ्याबरोबरच का? पण कदाचित तेच प्रसंग तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात. धीर धरा, कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. आजच्या जगात सगळ्यांना लगेच यश हवं आहे, पण स्वामी सांगतात, ज्याला वाट पाहता येते त्यालाच खरं फळ मिळतं. स्वतःची तुलना इतरांशी करू नका, कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण आपण जे नाही त्यावर लक्ष देतो आणि जे आहे त्याची किंमत विसरतो. वाईट रागाच्या भरात घेतलेले निर्णय आपल्याला आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतात. क्षमाशील बना, कारण माफ करणं म्हणजे दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी असतं. साधं जीवन जगा, उच्च विचार ठेवा. खूप मोठं होणं म्हणजे पैसा नाही, तर विचारांनी मोठं होणं महत्त्वाचं आहे. देव नेहमी तुमच्या सोबत असतो, फक्त तुम्हाला त्याची जाणीव हवी.
तुम्ही एकटे नाही आहात. कोणीतरी नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे. स्वामी समर्थ सांगतात, जिथे श्रद्धा आहे तिथेच मार्ग सापडतो. अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी श्रद्धा देखील प्रकाश देऊ शकते. कठीण काळात स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी यामधून काय शिकतोय? कारण प्रत्येक अडचण ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. जिथे आपण पडतो तिथूनच पुन्हा उभं राहणं हीच खरी ताकद आहे. स्वप्न मोठं ठेवा, पण पाय नेहमी जमिनीवर ठेवा. यश मिळालं की अहंकार येतो, पण स्वामी सांगतात जमिनीशी जोडलेलं मनच खऱ्या उंचीवर पोहोचतं. जास्त विचार करू नका, कारण विचारच कधी कधी आपल्याला थांबवतात. काही वेळा फक्त एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं असतं. तुमच्या आयुष्यात जे लोक आहेत त्यांची कदर करा, कारण वेळ गेल्यावर माणसं नाही, फक्त आठवणी उरतात. स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण प्रत्येक माणसात काहीतरी खास असतं, फक्त ते ओळखण्याची गरज असते. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. जो माणूस शांत राहू शकतो तो कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे, फक्त ते घडवण्याची तयारी ठेवा. आपण अनेक वेळा नशिबाला दोष देतो, पण स्वामी सांगतात परिश्रम केल्याशिवाय नशीबही साथ देत नाही. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच जग जिंकतो. बाहेरचं जग जिंकणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं हीच खरी जिंक आहे. ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. संयम म्हणजे वाट पाहणं नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला स्थिर ठेवणं आहे. प्रत्येक वेदना काहीतरी शिकवते. ज्या जखमा दिसत नाहीत त्या आपल्याला आतून मजबूत बनवतात. तुमचा विचारच तुमचं भविष्य घडवतो. जर विचार सकारात्मक असतील तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. स्वतःला ओळखा, कारण खरी ताकद तिथेच आहे. आपण बाहेर खूप शोधतो, पण उत्तरं नेहमी आपल्या आतच असतात. जीवनात कधीही थांबू नका. गती कमी झाली तरी चालेल, पण थांबणं नाही. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच मिळते. लवकर मिळालं तर त्याची किंमत कळत नाही, आणि उशिरा मिळालं तर त्याचं महत्त्व वाढतं. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते समजून घ्या, त्यावर नाराज होऊ नका. कारण कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात त्या भविष्यात योग्य ठरतात. आयुष्य खूप सोपं आहे, फक्त आपणच ते अवघड करून ठेवतो. जास्त विचार, जास्त अपेक्षा आणि जास्त चिंता हेच आपल्याला थकवतात. जे आहे त्यात आनंद शोधा, कारण आनंद हा बाहेर कुठे नाही, तो आपल्या मनातच असतो. इतरांना आनंद द्या, आनंद आपोआप तुमच्याकडे येईल. जेव्हा तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा देवही तुमच्यावर प्रसन्न होतो. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण एक शब्द माणूस जोडू शकतो आणि एक शब्द नातं तोडू शकतो. जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा शांत बसा, कारण शांततेतच सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतात. तुमच्या मनात जर भीती असेल तर यश कधीच मिळणार नाही. भीतीवर मात करा, एक पाऊल पुढे टाका, यश तुमच्याच पावलाशी येईल. स्वतःवर प्रेम करा, कारण जो स्वतःवर प्रेम करतो तोच इतरांवर खरं प्रेम करू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का हेच तुमचं आयुष्य ठरवतं. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांची चिंता करू नका, कारण चिंता केल्याने समस्या सुटत नाहीत, फक्त मन अधिक अस्थिर होतं. वेळेचा योग्य उपयोग करा, कारण वेळ एकदा गेली तर ती पुन्हा कधीच परत येत नाही. खरा आनंद साध्या गोष्टींमध्ये असतो. मोठं घर, मोठी गाडी यात आनंद नसतो, तर कुटुंब, प्रेम आणि शांत मन यात खरा आनंद दडलेला असतो. तुमचं मन जिथे शांत होतं तिथेच तुमचं खरं स्थान आहे. जगात कितीही भटकलात, पण शेवटी तुम्हाला शांती हवी असते. जीवनात काही लोक येतात शिकवायला आणि काही येतात साथ द्यायला. दोघांनाही स्वीकारा, कारण दोघेही महत्त्वाचे असतात. यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर मनाचं समाधान आणि रात्री शांत झोप येणं हेच खरं यश आहे. देवावर विश्वास ठेवा, पण कर्म कधीही सोडू नका, कारण फक्त प्रार्थना करून काही मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात कधीकधी हरल्यासारखं वाटतं, पण तीच वेळ तुमची खरी तयारी करत असते. आपण समजतो की आपण हरलो, पण स्वामी सांगतात ही हार नाही, ही पुढच्या विजयाची सुरुवात आहे. स्वतःची किंमत ओळखा, कारण जग तुमची किंमत तेव्हाच ओळखतं जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. शांत राहून केलेलं काम नेहमी मोठं यश देतं. गोंगाटात काम करणारे अनेक असतात,
पण शांतपणे मेहनत करणारेच खऱ्या अर्थाने जिंकतात. जास्त अपेक्षा ठेवल्या तर दुःख वाढतं. अपेक्षा कमी ठेवा आणि जे मिळेल त्यात आनंद शोधा. तुमचं मन जसं विचार करेल तसं आयुष्य घडेल. म्हणून नेहमी सकारात्मक विचार ठेवा, कारण विचारच तुमचं भविष्य घडवतात. काही वेळा एकटं राहणं गरजेचं असतं, कारण एकांतातच आपण स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखतो. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा, कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम पुढे जाणं आहे. तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा, कारण ज्याचं ध्येय स्पष्ट असतं तो कधीच रस्ता चुकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःला हरवू नका. जग जिंकलात तरी काही अर्थ नाही. आज आपण इतके व्यस्त झालो आहोत की स्वतःसाठी वेळच उरत नाही. पण स्वामी सांगतात, स्वतःशी जोडलेलं राहणं हेच खऱ्या आनंदाचं रहस्य आहे. जे तुमचं आहे ते तुमच्यापासून कोणीही हिरावू शकत नाही. म्हणून भीती नको, विश्वास ठेवा. जे तुमचं आहे ते नक्कीच तुमच्याकडे येईल. कधीही निराश होऊ नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर एक सुंदर सकाळी येतेच. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवून जाते. कोणी प्रेम शिकवतो, कोणी विश्वास, तर कोणी धडा. जगण्यात साधेपणा ठेवा, कारण साधेपणातच मोठेपण लपलेलं असतं. तुमचं मन जर मजबूत असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. बाहेरचं जग काहीही असो, पण तुमचं मन स्थिर असलं तर तुम्ही कधीच तुटणार नाही. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आहे. काल काय झालं ते विसरा. आज नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा, पण स्वतःवर शंका ठेवू नका, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवतो. स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. परिस्थिती परिपूर्ण होण्याची वाट पाहू नका, कारण योग्य वेळ कधीच येत नाही. तुम्हीच वेळ योग्य बनवायची असते. लहान लहान बदलच मोठं यश घडवतात. दररोज थोडं सुधारत राहा. एक दिवस मोठा बदल तुमच्यासमोर उभा राहील. स्वतःवर काम करा, कारण गुंतवणूक सर्वात चांगली स्वतःवरच असते. ज्ञान वाढवा, विचार बदला आणि स्वतःला अधिक चांगलं बनवा. कधीही हार मानू नका, कारण जिंकणारे लोक वेगळं काही करत नाहीत, ते फक्त शेवटपर्यंत थांबत नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नवी दिशा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात आयुष्य बदलणारे विचार आणि मनाला नवी दिशा देणारी प्रेरणा. लक्षात ठेवा, जीवन बदलायचं असेल तर विचार बदला. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात रहा. धन्यवाद.